अशी करा रामकृष्ण पैसा कैसा होये त्या कैसे कीर्तन घडे नामी राम पाठ मौन प्रपंचाचे पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी पापाचे पापती पुढे मनकी देवाचा भयाम रामकृष्ण रामकृष्ण. महाराज आज कुठं मुक्काम आहे आपला? आपला इथं एक कॅनल शेजारी वस्ती एक हा, माळशिरसची म्हणजे अजून किती किलोमीटर अंतर आहे? डुंबळे वस्ती म्हणून आहे. साधारणतः आता 2.5-3 किलोमीटर आहे. मी अजून हा जवळ आला तिथून माळशिरस किती राहते? तिथून 3 किलोमीटर माळशिरस असं बरं. त्या चारीला पाणी वगैरे असलं आज? हा ते पाणी सोडलं असते ना. हा हा. लोक वारकऱ्यांची गैरसोय ना, पाणी भरपूर आहे. बरं आज काय त्रास वगैरे? वैयक्तिक हा वैयक्तिक काय नाही आला, पाऊस नाही आला, मग ऊन पण नाही जास्त. कंबर दुखत होती ना? कंबर दुखली अजून नाही का, तर मला चालत आहे ना हा 5 ते 10 मीटर वाकावं लागतं. हा हा म्हणजे हा जे काही मसलते ना कमरेच्या त्या थोड्याशा हे ताण पडला का हा थोडं दुखायचं, ते वेदना कमी होत. हो हो. याचा अर्थ काहीतरी आजार तर तो डॉक्टर लावणं जर बरा झाला नाही तरी थोडंफार काहीतरी प्रॉब्लेम असेल. मी एक गोडेकर आहेत ना, हरिदास गोडेकर, त्यांच्याशी विषय मांडला हा तर पुढच्या वर्षी आपल्या दिंडीमध्ये डॉक्टरची सोय करायला पाहिजे. नाही आवाज तसे डॉक्टरी सोय भरपूर आहे. म्हणजे ते आरोग्य विभाग आहे ना हा त्यांच्याहून असं, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. नाही नाही नाही, ते लोक इंजेक्शन देत नाहीत आणि ते गोळ्या देतात आणि ते गोळ्या दिल्यामुळे आता गोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काय डॉक्टर वेगळे देतात, काय डॉक्टर वेगळे देतात, पण इंजेक्शन घेतल्यानंतर आहे ना थोडा फरक पडतो. माणसाला आराम मिळेल आणि इंजेक्शन आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आपल्याला मग फिरता दवाखाना शासनाने आपण केला पाहिजे. बरोबर आहे ना, खाजगी स्वरूपात इंजेक्शन देणारा एक फिरता दवाखाना असला पाहिजे. आता काही इथं आता आपण कुठं राहणार, हा मुक्कामापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती. हो हो हो. सगळीच माणसं काय आजारी पडत नाहीत. हा हा. एका 2 पेशंट त्यांना परवडणार नाही ना आपल्याला. नाही नाही, ते सेवा म्हणून करायचे. जसे डॉक्टर गावाला येतात ना, आता आपल्या गावात बरेचसे डॉक्टर आहेत. हा मग आता असं काय केलं पाहिजे, 5-5 दिवसाच्या गॅपने आहे ना. हा एक डॉक्टर आपण बोलावला पाहिजे. हा हा. संध्याकाळचा मुक्काम जिथं आहे ना तिथे डॉक्टर आलं पाहिजेत. आपण दिंडीकरांनी मग ती सोय करावं लागेल खाजगी डॉक्टरची. हा हा. ते तिथं येतील, पेशंट तपासतील, कोणाला इंजेक्शन असेल तर. हा हा. हे तुमचं मला योग्य वाटलं बोलणं. कारण का माहित आहे का, त्या दिवशी मी निरेला पेशंटला घेऊन गेलो 3, हा तर त्यांनी 3 दिवस आजार अंगावर काढलाय. हा गोळ्या घेतल्या होत्या, सरकारी गोळ्या किंवा आपल्या दिंडीतल्या गोळ्या, पण त्यांनी काय त्यांना आराम मिळाला नाही. नाही हे एक बरोबर आहे. आपण तुम्ही जो विचार मांडलाय ना हा तो 3-4 दिवसासाठी आपण डॉक्टर आलं पाहिजे. हो. आपलं दगडू भाऊ भांगर आहे ना, ते सुद्धा म्हटले हा. आपल्या गावात भरपूर डॉक्टर आहेत, आपण त्यांना रिक्वेस्ट करू, त्यांची राहणे सुद्धा सोय आपण वेगळ्या ठिकाणी करू. समजा नाही ते समजा त्यांनी काय केलं पाहिजे ह्या काळात आहे ना, जसे इतर आपले काही ग्रामस्थ कसे देवाला येतात ना दर्शनाला, हो हो. तसे डॉक्टरांनी देखील माझं असं मत आहे का वारीच्या काळात तुम्ही दर्शनाला ट्रिप तुमची घ्या आपल्या गावची जी आहे त्यांनी. हो हो. आणि येताना आपल्या याला व्हिजिट द्या कुठं, दिंडीला मुक्कामाच्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी ते ट्रीटमेंट करतील आणि निघून जातील ना. आहे का ना सोपा उपाय. त्यांचं पांडुरंगाचं दर्शन होईल, सगळंच होईल आणि वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून घडेल. हा पण आपला अलीकडचा विषय झाला. जसं आपले ग्रामस्थ आपण पाहतो ना,
हा. दररोज येतात बघा येतात, गाड्या, येतात. हा भेट देऊन आपल्याला निघून जातात. तसं डॉक्टरनी देखील आपले गावचे जे डॉक्टर आहेत त्यांनी पण आलं पाहिजे. हम्म. पण डॉक्टर मग आता आपल्याजवळ 18-19 दिवस प्रोग्राम असतो. मग आपल्या गावात तेवढे डॉक्टर आहेत का? आहे 3, 4, 5, 6 डॉक्टर आहेत. असं ना? हा अहो काही इच्छेने पण येऊ शकतात हो हो डॉक्टर. हा, येऊ शकतात ना. हा. दवाखान्यासाठी डॉक्टर चिल्लारी आहे समजा. हा आणखीन आमचे पोखरकर डॉक्टर आहेत. हो हो आपले परत दुसरे पोखरकर डॉक्टर आहेत. हा हा हा? हो. ते असं येऊ शकतात ना. एक दिवस सेवेसाठी द्यायला काही जीवनातलं हरकत नाही काही. कारण माहित आहे का, वारीमध्ये आहे ना, समजा जरी आपल्याला जास्त आजार नाही झाला तरी किरकोळ स्वरूपाचे आजार होतात. पण ते सुद्धा कधी कधी आहे ना ते वाढ होती त्या हा, वाढ आजारामध्ये. होती, बरोबर आहे. कारण आराम मिळत नाही आणि आराम न मिळाल्यामुळं ते आजार बळावतो आणि हो. 2-3 दिवस जर आजार अंगावर काढलं तर ते अजून बळावतो. बरोबर आहे. मग आरोग्य दृष्टीने डॉक्टरची गरज आहे हो हो इंजेक्शनासाठी. कारण हे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग इंजेक्शन देत नाही. हे फक्त गोळ्या वाटीतात. हा गोळ्यांनी काही फरक पडत नाही एवढा. हा हा मेजर नाही म्हणजे दुसरा मुद्दा असा आहे, दिंडीचं जे संयोजन मंडळ आहे हा त्यांनी जरी ठरवलं का आपण खाजगी दवाखान्यात नेऊ त्या पेशंटला रात्रीचं, ते शक्य नाही ना. नाही शक्य नाही. बरोबर कारण आहे. पुढच्या गावात आता आपल्या दिंडीच्या मध्ये विचार केला तर पुढच्या गावात देव राहतो हा आणि मागच्या गावात गाड्या नसतात. गाडी ना हा गैरसोय ट्रान्सपोर्ट. हा. हा बरं सेपरेट गाडी करायची म्हटलं त्याला ड्रायव्हर समजा हो एखाद्या व्यक्तीने म्हटलं बुवा मी गाडी ठेवतो सेपरेट गाडी ठेवून मी ड्रायव्हर राहतो, तरी पण एवढ्या गर्दीच्या काळात ते शक्य नाही ना. नाही बरोबर आहे. तुम्ही सुद्धा आहे ना हा विषय वरच्या पंच कमिटी पुढे हा. आता नका मांडू. आता मांडत ना, पण पुढच्या नियोजनामध्ये आपण तो विषय घेऊ ना. हा, हा. चालते ठीक आहे. धन्यवाद. रामकृष्ण राम. काय झालं, आपली दिंडी पुढे गेली ना, आपण राहिलो बोलण्याच्या नादात थोडं मागं राहिलो. काय झालं, आपण त्या बाजूने का चालत नाही तर त्याच्या मागं असं कारण आहे, माऊली मुक्कामी जाणार आहेत माळशिरस मध्ये आणि आपण मुक्कामी माळशिरसच्या अलीकडे आहे 3 ते 4 किलोमीटर आणि इकडच्या बाजूनी माऊलींच्या दिंड्या आहेत, भरपूर दिंड्या आहेत. मग आपल्याला पुढे जाता येणार नाही. आपला मुक्काम अलीकडे असल्यामुळे आपल्याला मग आपण याच्यामध्ये सगळ्यात शेवटी राहणार. त्यामुळं जास्त अंधार होईल 9 वाजता रात्रीचं पोहोचायला.
पंढरीनाथ भगवान होते काय तो रसायला तो त्या निलगिरी झाडापासून म्हणजे आपण जवळ आलो जातो. माझा आहे ना हात आता गाड्या बघा आभारी बोलू नका
त्या आपल्याला हे इथून वळायचे आणि मागून एक ट्रक आलेले आहे. अजून मुक्काम किती लांब आहे? 1 किलोमीटर. 1.5 ते 2 किलोमीटर. 1 किलोमीटर. राजगुरू आज घातला होता. आता 6:45 वाजलेले आहेत. आता आपण ह्या रोडनी त्या वस्तीकडे चाललेलो आहोत. हे बघा चारीला पाणी सोडलेलं आहे. वारकऱ्यांना उद्या सकाळचं काय आंघोळ कराय पाण्याची कमतरता पडणार नाही. कपडे धुवायला उद्या सकाळचं किती वाजता आपले इथून प्रस्थान आहे? पाण्याचा ताण नाही तुम्हाला? नाश्ता करायला म्हणलं, स्वयंपाक करायला म्हणलं, काय होतं? त्याच्यामुळेच कोणाला माहिती. तुम्ही येळामध्ये गोळाचा एक तो मुझे मुझे आंघोळीला बघल्यात. म्हातारी दमली नाही का? किती वय झाले? 60. ज्यादा असेल. गाव कोणतं तुमचं? थकलं नाही ना अजून? नाही अजून किती वेळा यायचं? यायचं जवळ यायचं येईन जवळ. बरोबर. छान छान. झाल्या हा हा. माऊलीतून 2 झाले. हे पहा, हा मुरमाडचा वारकरी आहे. पायात चप्पल न घालता वारी करतो. त्यांनी तसा हेच केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वारी ही पायात चप्पल न घालताच करायची. असं तुम्ही पण केलेलं आहे का? म्हणजे पांडुरंगाने तुम्हाला असं स्वप्न देऊन काय सांगितलं का तुम्ही हे मनानेच? मग किती वारी आहे तुमची? असं ना? काही खडेबिडे टोचत नाही का? टोचल्याशिवाय कसं राहील? पालखी मार्ग आहे ना? 12 वर्ष झाले ना. 12 वर्ष काय झाले? 12 वर्ष साई पालखीला 2010 पासून जातो. साई महाराजांच्या पालखीला शिर्डीला त्यावेळेस बिगर चिपलीच जातो. 2012 पासून
2012ला जॉईन झालो. हा त्याच्यानंतर 2016ला मंदिराची स्थापना झाली. हा तिथून चप्पल सोडली. हा. मग तसं इतर वेळी घरी चप्पल घालतो का? नाही, काहीच नाही. म्हणजे तू चप्पल घालायची नाही असं एक शेच करून टाकलेलं आहे. आपणच झालं. म्हणजे भंडारा झाल्यावर घालायचो. हा. सुटली ती सुटली. हम्म. नाही पण काय आहे माहिती का, आता शिर्डीचा जो रोड आहे हा. तो चांगला रोड आहे, डांबरी रोड. हा, आता हा हा. कच्चा रोड आहे ना बघ, हा. आता इथं खडे टोचणारच. हा, म्हणजे हा रोड आणि आमच्या गावचा रोड सारखा आहे आपण. सारखं सेम आहे. शिर्डीची वारी नाही, ही वारी लय फरक आहे. शिर्डीपेक्षा ही वारी कडक आहे का? हा, फरक आहे. ही वारी लय म्हणजे हार्ड आहे. कधी कधी पाऊस आलो तसंच जेवायला लागते. हा तिथं त्या वारीत तेव्हा वारीत खेळ असतो सगळा, म्हणजे नियोजन पद्धती. नाही ती वारी अशी मोठा सोहळा नाही, ती तुमच्या पद्धतीने तुम्ही तयार केलेली आहे. हा, म्हणजे ते 500 लोकांचा 600 लोकांचा असं. हा माऊलींचा सोहळा आहे हा, हा. आणि इथं सगळ्या जागा बुक झालेल्या हा असतात. हा हा. त्यामुळं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण त्यांनी काय सांगितलंय, आपल्या कीर्तनकारांना सांगितलंय, व्यवस्था आणि अवस्था. हा. व्यवस्था जरी काय नाही झाली तरी अवस्था बिघडून द्यायची नाही. ही वारी सोपी नाही. बरं, धन्यवाद. बघा ते चिंचची झाड आहेत, आपण काय दाखवलीच नाही. इकडे वावरा आहेत बघा, इथं आंब्याचं झाड आहे, ते ट्रॅक्टरची ट्रॉली आहे. रस्ता बारीक असल्यामुळे पुढे जाता येत नाही. आपल्या आता काटा भरलेला आहे. दिल्ली मागे राहील आजला गोळवली पोरांनी. तो ठिकाण होता ना या वेळेला, तिथे रथ आल्यामुळे गर्दी झाली, त्यांनी गाडी पुढे काढून दिली जेवणाची. आम्ही बराच टाइम थांबलो ना ते. वारीत एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, लोक काही एकमेकावर भांडत बसलेली कुठं दिसली नाही. तसं गावाकडं कोणत्या गावात जरी गेला आपण साधारणपणे तास दीड तास असलं तरी काही ना काही तिरीमिरी होतातच. तसं वारीमध्ये
उलट एकमेकाला मदत करण्याची भावना जास्त दिसून आली. म्हणजे हे कायमच येते, पण भांडण हा प्रकार वारीमध्ये दिसत नाही. आणि विषय म्हणजे वारीमध्ये एकमेकाबरोबर कसं वागायचं, जातीभेद विसरून. आता आपल्या सोहळ्यामध्ये एवढे 600 लोक आहेत, वेगवेगळ्या गावचे आहेत, पण आम्हाला काय माहित नाही बुवा. म्हणजे असं जो आपण जातीभेद म्हणतो तसं काय प्रकार आमच्या मनातही नाही, काहीच नाही. त्यामुळं एक वेळ तुम्ही वारीला जर आले तर तुम्हाला वारीत जीवन जगण्याची एक अनुभव किंवा जीवन जगण्याची कला, कोणतीही साधनं नसताना तुम्ही कसं जगायचं, आणि तो झाला जगण्याचा मार्ग, पण त्याच्यासोबतच ईश्वराची प्राप्ती. म्हणजे असे 2 गोष्टी आपण साध्य करू शकतो. तुमचं अकाउंट आहे का? अकाउंट आहे का? अकाउंट असल्याशिवाय ते दिसणार नाही. अकाउंट म्हणजे तुम्हाला जॉईन आहे. नाही फॉलो केलं तर ते दिसतं. फॉलो केल्यावर दिसेल ना. हा. पण तुमचा नंबर पाहिजे त्याचा. नाही नाव पाहिजे. नाव पाहिजे ना. वनाजी बांगर म्हणून आहे. म्हणजे आम्हाला पण बघता येईल ना. हा सगळे व्हिडिओ पाहते. करायचं ना. नाही फेसबुक. फेसबुकवर काय झालं बाबा, रिटर्न निघाले? बघा, पिंपळावचाच परिसर अशासारखा आहे. पिंपळाचं नाही पण निगुटवाडीचं रस्ते असेच आहे. बघा, ही दिंडीचे लोक लवकर येऊन आहे ना, यांनी कपडे वाळत घातले. बघा, शेजारी पाणी आणि इथं तारा असल्यामुळे कपडे वाळत घालायचा प्रश्न आला नाही तर लय अवघड आहे. वारीला घरून एक दोरी आणावं लागते, ती तंबू मध्ये बांधायची, मग त्याच्यावर कपडे वाळू घालायचे. एवढी तयारी लागते. त्यावेळेला आई साहेबांना सांगितलं, काना खोड्या करू नको म्हणून गणपती बाप्पाकडे नवस केला. गणपती बाप्पा, याच्या खोड्या राहू दे, मी तुला 1 लाख मोदक वाहते. किती 1 लाख मोदक वाहते. देवाच्या खोड्या राहिल्या पाहिजे. काय झालं महाराज, देवानं थोड्या शक म्हणजे आता गणपतीची मजाच आणू. याचा देव मी आणि याच्याकडनं वस करायचा, माझ्या खोड्या कमी करण्यासाठी जरा याची मजाच घेतो. म्हणले काय करावं, काय नाही, देवानं खोड्याच बंद केल्या. आई साहेबाला वाटलं काय गणपती बाप्पा पावला बाई, गणपती बाप्पाच पावला. माझ्या कन्हैयानं खोड्याच बंद केल्या. गणपती बाप्पा, तुझा नवस फेडणार आहे मी, तुला 1 लाख मोदक वाहणार.
हे बघा पाटाच्या चारीवर कशी कपडे धुवायला गर्दी झालेली आहे. चला समोर धरा, इकडे दिंडी कर, तिकडे नका जाऊ. झालं का? आता काय करायचं? बघा ती दिंडी किती मोठी दिसते. आजचं काय प्रोग्राम आहे संध्याकाळी? आजचा प्रोग्राम संध्याकाळी आज रात्री कीर्तन आहे. कीर्तन ठरवलेलं आहे का? नाही ठरवलेलं नाही. ठरवून असं कधीच काही नसतं. कीर्तन आहे की नाही अजून पण नाही. अजूनही नक्की नाही. कीर्तन आहे. कीर्तन आहे पण अजून जाहीर नाही केलं. हे बघा 10 रुपयाला पाण्याचे बॉक्स मिळतात जागजागी. ही व्यवस्था दिंडीच्या लोकांची करावी लागते. ही गाडी किती वेळ थांबणार आहे? एक अर्धा तास थांबू. असं का? बरोबर. बघा हे काम ठेवावं आहे. काम ठेवावं सुद्धा एवढं वय झालं तरी पण ते घाबरत नाही. पायवारी करायची असं त्यांचा निश्चयच आहे. रामकृष्ण रामकृष्ण. हे बघा हे पाण्याचे टँकर बरोबर असतात. टँकर भरायला जाणे, टँकर घेऊन येणे, यांच्याबरोबर ड्रायव्हर असतो आणि एक कार्यकर्ता असतो ना. पण तुम्ही 3 माणसं जाता टँकर भरा. हा तुम्हाला सगळे पॉईंट आता माहीत झाले असते. हा हा मग तुम्हाला तंबाखू सोडायचीच नाही. तुम्ही आता फेकून द्या बरं. आता हे लोक बघत आहे. त्यांनी ते बॉक्स विक्स दिला. रात्री 7ला होती. बांगर बावलीने केलं. कधी आला? कोण कोण आले? क्या बोलवाले? असं का? के बोलवाले? रात्री टीव्हीला लिहिलं पाणी. साड्या आवरली का? केशवला बोलव ना फोटो काढायला. काय